नाद कशाचा? पोलीस भरतीचा. ओके. ताई आपलं नाव काय? गौरी राममूर्ती काळे. ओके, कुठून ना तुम्ही? मी अकोलावरून आहे. अकोल्याचे? हा, विदर्भ. विदर्भाचे. हा, मग इथं कुठं राहता तुम्ही? इथंच राहते नांदिवली तलावाजवळ. नांदिवली का? मग तुम्ही प्रॅक्टिस कधीपासून सुरू केलेलं आहे? 4-5 महिने झाले. 4-5 महिने झाले. हा. ओके, मग ही पहिली भरती आहे का तुमची? हा, पहिली भरती आहे. ओके, मग तुम्हाला कोणी प्रोत्साहन केलं की पोलीस भरती होण्यासाठी? प्रोत्साहन तर कोणी नाही केलं, पण बघून सर्वांना बघून आता जास्त पोलीस भरती चालू आहे. मुलींना बघून त्यांच्याकडे बघून जरा वाटलं. ओके, सध्या मुलींची भरती भरपूर होत आहे. हा. म्हणजे मुली पण लय पोलीस भरती होत आहेत. हा, प्रत्येक क्षेत्रात मुली उतरत आहेत आता तर. ओके ओके, जास्त मुली पोलीस मध्ये भरती होत आहेत, त्यामुळे तुम्हाला पण असं वाटलं की मला पण भरती झाला पाहिजे. हा. ओके, मग तुमचं क्वालिफिकेशन काय आहे? आमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. ग्रॅज्युएशन झालेलं आहे. ओके, मग आता कसं करणार तुम्ही? मेहनत कसं करणार, कष्ट कसं करणार, आणि तुमचं एम काय, जिद्द काय, सक्सेस कसं व्हायचं तुम्हाला? बस आता ग्राउंड वगैरे चालू आहे, व्यवस्थित स्टडी चालू आहे, ते बघून होईल आता. ओके, मग स्टडी आणि ग्राउंड कसं करता तुम्ही? सकाळी म्हणजे दिवसभर स्टडी आणि संध्याकाळी ग्राउंड. ओके, दिवसभर स्टडी आणि संध्याकाळी ग्राउंड. हा, मग तुम्हाला प्रोत्साहन अथवा गाईड कोण करत आहे? तो तुम्ही स्वतः करत आहे? स्वतः करत आहे. हा, मग कोण बघून सर्वांकडे बघून आता मुली जास्त करून लागत आहेत ना, त्यांच्याकडे बघून वाटतंय की आपण पण व्हावं. तुमचे कोण फ्रेंड आहे का जे भरती झालेले? हा, झालेले आहेत. मग काय सांगतात का त्यांनी? हा, त्यांच्याकडे बघूनच वाटतंय की बघू, त्यांच्या अंगावरती वर्दी बघूनच वाटते की आपल्या अंगावर पण असावं तशी. म्हणजे तुम्हाला, म्हणजे तुमचे मैत्रीण अथवा तुमच्या आसपासचे जे मैत्रिणी पोलीस झालेले आहेत त्यांची वर्दी बघून ते होऊ शकतात, तर मी का होऊ शकत नाही असं तुमच्यामध्ये एक जिद्द निर्माण झाली, त्यामुळे तुम्ही पण या भरतीमध्ये उतरले. ओके, अजून दुसरं काय फील्ड तुम्ही बघितलं नाही, ह्याच्यामध्येच कसं काय तुम्ही उतरण्याचा प्रयत्न केला? स्वप्न आहे ते आता एक. ओके, आता वर्दी घालण्याचं स्वप्न डोक्यात राहिले. ओके, मग अजून काय म्हणता तुम्ही? बस तेच, आता वर्दी कशी करून मिळवायची म्हणजे मिळवायचीच. मग अभ्यास कसा करता? अभ्यास चालू आहे व्यवस्थित. हा. आपलं नाव काय? संस्कृती सानप. संस्कृती सानप. हो. आपण कुठलं आहे? नाशिक. नाशिकचे. हो. ओके, मग तुम्ही आता ह्यांचे मैत्रीण आहे का तुम्ही? ग्राउंड वरतीच भेट झाली आमची. ओके, ग्राउंड वरती मैत्रीण झाले तुम्ही. ओके, ग्राउंडमेट झाले तुम्ही आता. ओके, बरोबर. मग काय म्हणले? जिद्द आहे म्हटलं यावर्षी दोघी पण वर्दी मिळवायची. म्हणजे आता पेटून उठलेले तुम्ही? पेटून उठलेले. कुठल्याही भरतीत आपल्याला पोलीस व्हायचंय? व्हायचंय म्हणजे व्हायचंच आहे. नाद कशाचा? पोलीस भरतीचा. ओके, धन्यवाद. मग अजून काय बोलायचं तुम्हाला? काय नाही, मेहनत करायला लागते. पोलीस होणं सोपं नसतं, पोलीस मध्ये आल्यावर कळालं. ओके, म्हणजे तुम्ही किती क्षेत्रात उतरल्यावर कळालं की किती संघर्ष करावा लागतो. म्हणजे बाहेर बसून असं वाटतं की एवढा का संघर्ष नाही? बाहेरच्या सगळ्यांना वाटतं का खूप सोपं असतं, पण ज्यावेळेस मेहनत करायला लागते त्यावेळेस कळतं काय असतं. मेहनत खूप करावं लागतं. हो, खूप म्हणजे खूप. मग ग्राउंड झाल्यावर कसं वाटतं? तुमचे अंग वगैरे दुखतं का? अरे बाबा, घरी जाऊन एकदा झोपलं डायरेक्ट सकाळी जाग बेकार होतं. मला एक सांगा, मग पोलीस व्हायचं असेल तर आता अजून काय काय केलं पाहिजे? कसं काय स्टडी केलं पाहिजे? स्टडी तसा नेहमीप्रमाणे क्लासेस वगैरे केले पाहिजेत चांगले, आणि दिवसातून 8-1 तास तर स्टडी केलाच पाहिजे. 8 तास तरी स्टडी पाहिजे. ओके, धन्यवाद. अतिशय छान माहिती दिली तुम्ही, आणि अशाच पद्धतीने चांगलं कष्ट करा, मेहनत करा. फक्त पोलीस होण्यासाठी आपल्या डोक्यात एकच लक्ष असलं पाहिजे, नाद वर्दीचा. जेव्हा तुम्हाला ही जो डायलॉग आहे नाद वर्दीचा, हे तुम्हाला तर माहितीच आहे, तर जोपर्यंत तुम्ही खूप मेहनत करत नाही, जिद्द चिकाटीने मेहनत करत नाही, तोपर्यंत तुम्हाला ही गोष्ट अतिशय कठीणच वाटणार. जेव्हा तुम्ही जिद्द चिकाटी मेहनतीने मैदानात उतरणार, नक्कीच तुम्ही यशस्वी होणार. आणि आय होप यू विल गेट सक्सेड इन युअर लाईफ. थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम. थँक्यू.